महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीचे औचित्य साधून धुळे शहरातील जिल्हा रुग्णालय येथे कृष्णा शिंदे सुनंद भामरे यांच्या संकल्पनेतून पानपोई उपलब्ध। याबाबत अधिकृत असे की आज दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता धुळे शहरातील जिल्हा रुग्णालयात ओपीडी जवळ पानपोईचे उद्घाटन करण्यात आले। येथील नागरिक, ग्राहक, रुग्ण यांच्यासाठी सदरची ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली, ज्यात प्रामुख्याने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीचे औचित्य साधून धुळे शहरातील जिल्हा रुग्णालयात दवाखान्यात आजारपणा निमित्ताने खेड्यापाड्यावरून या ठिकाणी नागरिक रुग्ण येत असतात व तहानलेल्या या नागरिक रुग्ण जनतेला स्वच्छ थंड फिल्टर आरो पाणी उपलब्ध व्हावे यासाठी या ठिकाणी श्री कृष्णभाऊ शिंदे व श्री सुनंदभाऊ भामरे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी सदर सुविधा पानपोईची व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली। त्याचं उद्घाटन आज करण्यात आले। यावेळी या ठिकाणी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या धर्मपत्नी अल्फा अनुप अग्रवाल, प्रदेश उपाध्यक्ष बेटी बचाओ बेटी पढाओ, तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रवींद्र सोनवणे, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्नाताई पाटील, शिवसेना महानगर प्रमुख संजय वाल्ले, बौद्ध महासभेचे अध्यक्ष देवीदास जगताप, जिल्हाध्यक्ष मधुकर निकुम, डॉक्टर सुशील महाजन, मनीबाबा खैरनार, नगरसेवक प्रदीप बैरागी, माजी नगरसेवक प्रफुल्ल पाटील, राज्य द बॉस ग्रुपचे अध्यक्ष भूषण ठाकरे, परदेशी समाज अध्यक्ष गणेश परदेशी, मराठा मंडळ सचिव दिलीप पाटील, अनिल दीक्षित, चंद्रकांत भामरे, अशोक जाधव, वैभव पाटील, प्राध्यापक ढोडरे सर यांच्यासह आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, संत गाडगे महाराजांचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। आज दिनांक 23/4/2026 रोजी आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आयुष्यमान सुनंद भामरे व निसर्ग मित्र समितीचे कार्याध्यक्ष कृष्णभाऊ शिंदे या दोघांच्या प्रयत्नातून आज सिव्हिल हॉस्पिटल धुळे या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचे औचित्य साधून आज रोजी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने पानपोई सुरू करण्यात आली आहे। या ठिकाणी येणाऱ्या औषधोपचारासाठी खेड्यापाड्यातून येणारे जे पेशंट असतात त्यांना या ठिकाणी पाण्याचे हाल होतात, त्यामुळे त्यांना पाण्याची सुविधा व्हावी, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्रास होऊ नये यासाठी या बाबासाहेबांच्या जयंतीचा औचित्य साधून या ठिकाणी या पानपोईचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। सदर उद्घाटनासाठी धुळे शहराचे लोकप्रिय आमदार श्री अनुभाई अग्रवाल यांच्या धर्मपत्नी आयुष्यमती अल्पाताई अग्रवाल, त्याचप्रमाणे धुळे शहराच्या उपमहापौर ज्योत्स्नाताई पाटील, पप्पूदादा पाटील, त्याचप्रमाणे शिवसेनेचे शहर प्रमुख संजय भाऊ वाल्ले व धुळे शहराचे जिल्हा शल्यचिकित्सक सिव्हिल सर्जन श्री रविकांत सोनवणे साहेब हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। या सर्वांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या असून त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या वंचित बहुजन आघाडीचे युवक अध्यक्ष पैलवान योगेशजी पगारे, कृष्णभाऊ शिंदे, कैलासभाऊ वाविस्कर, सुनंद भामरे, भारतीय बौद्ध महासभेचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष मधुकरजी निकुंबे साहेब, रमेश आहिरे पैलवान, त्याचप्रमाणे सुरेश दादा जवराळ, आमचे भारतीय बौद्ध महासभेचे महासचिव राजेंद्र ढोडरे सर, शशिकांत आप्पा देवरे, विजय भाऊ भामरे, डॉक्टर शरणजी भामरे, त्याचप्रमाणे मनीबाबा खैरनार, त्याचप्रमाणे आमचे धर्मदास पवार दादा, असे सर्व भूषण भाऊ ठाकरे असे सर्व पदाधिकारी या ठिकाणी हजर होते। या सर्वांच्या सहकार्याने ही पानपोई चालू करण्यात आली आहे व कृष्णभाऊ शिंदे आणि नंदजी भामरे यांना आम्ही या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो। असेच त्यांच्या हातून असे सामाजिक कार्य घडत राहून अशा सर्वांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत।